आज आपल्या धर्मामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की आज आपल्याला आपल्या धर्मातले जे काही संस्कार आहे आपण ते विसरत चाललोय. सगळ्या महिलांना माझं एकच सांगणं असतं, सगळ्या तरुण पिढीला पण ते सांगणं असतं की जरी आपण मंदिरात जातोय, जरी आपण त्या शिवाला एक लोटा जल जरी वाहत असलो, ते तर आपल्याला करायचंच आहे. सोबत आज आपल्या धर्मामध्ये आपण प्रत्येक स्त्रियांनी आपल्या माथी कुंकू लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कोणीही अन्य धर्मीय आपल्या धर्मातले संस्कार विसरत नाही, पण आज आपला हिंदू धर्मातले लोक आपले स्वतःचे संस्कार विसरत चालले. हे कुंकू काही फॅशन नाहीये, कुंकू हे आपलं स्वाभिमान आहे. आणि एका कुंकावरून आपल्या राष्ट्रामध्ये मोठं केवढे रणकंदन माजलं. त्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण राष्ट्रानं संपूर्ण जगानं ते पाहिलं. म्हणजे कुंकवाची ही फक्त छोटी शक्ती नाहीये, कुंकवामध्ये प्रचंड शक्ती आहे. ऑपरेशन सिंदूर तर आपण ओळखतोच. म्हणून प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला डोक्यावरती कुंकू लावणं, प्रत्येक स्त्रीने आपल्या डोक्यावरती कुंकू लावणं हे अभिमानाची आणि धर्मजागरणाची, स्वतःच्या आत्मस्वाभिमानाची जागृत करण्यासाठी या गोष्टी आपण केल्याच गेल्या पाहिजे. त्यासोबत प्रत्येक तरुणाने, प्रत्येक कॉलेजमध्ये सुद्धा जाणाऱ्या प्रत्येक पुरुषाने, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या डोक्यावरती कपाळी चंदनाचा टिळा लावणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण की आपण हिंदू आहोत हे कशाने ओळखले जाणार आहे? धारयिती इति धर्म, हा जे तुम्ही धारण केलंय त्या धारण करणाऱ्यालाच आपण धर्म म्हणतो. मग आपण धारण काय केलेलं आहे? या आपल्या मस्तकी चंदन टिळा हे आपण धारण केलंय, शिखा आहे आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष किंवा कंठीमाळ हे आपलं धर्माचं मूळ प्रतीक आहे. ते आपण विसरलं नाही पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या धर्माचे प्रतीक आपल्या मस्तकी, आपल्या माथी हे ठेवलेच पाहिजे. सोबत आजच्या या दिवशी प्रत्येकाला हनुमान चालिसाचं महत्त्व कळावं म्हणून चव्हाण फॅमिलीकडून, संजय दादा चव्हाणकडनं, शुभनाताईंकडनं हनुमान चालिसाच्या पुस्तकाचं अनावरण होत आहे. आता इथे इतका मोठा हनुमान चालिसाचा पाठ होतोय. तर प्रत्येकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने, मला असं वाटतं की जर जितका अभ्यास तुम्हाला गरजेचा आहे, त्यासोबत स्वतःच्या विश्वासासाठी तुम्हाला रोज नित्य हनुमान चालिसा पठन करणं हे तितकंच गरजेचं आहे. जर कधी तुम्ही हनुमान चालिसा तुम्ही कुठे पठन करत असाल, भक्ताचा अर्थ फक्त दिवसभर आरती करणं असा होत नाही. माझ्यासोबत तो परमेश्वर आहे आणि मी माझ्या परमेश्वरापासून विभक्त नाही. जर कधी तुम्ही हनुमान चालिसा रोज घेत असाल, तर तुम्हाला मनामध्ये तो विश्वास असेल, तो आत्मविश्वास असेल, माझ्यासोबत तो परमेश्वर आहे. मग हा विश्वास तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कामात येईल. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक विद्यार्थिनीने नित्य हनुमान चालिसा ही वाचलीच पाहिजे.